मी नाथबाबांचं पद खोटं ठरवून दाखवतो. मग नाथबाबांना राग आला पाहिजे याच्यासाठी एका येवणानं पायात चप्पल सकट नाथबाबांच्या घरात शिरला. घरात नाही हो, देवाऱ्याजवळ जाऊन बसला. नाथबाबा बघत होते, काही बोलले नाही. यो म्हणतो राग कसा येईल नाथबाबांना, ते तेवढे प्रयत्न करत होता. नाथबाबा रागच करत नाही. नाथबाबांनी उलट का त्यांच्या पत्नीला आवाज दिला. नाथबाबांच्या महाराज मंडळी कोणी बोलू नका. नाथबाबांच्या पत्नीचं नाव काय होतं महिला माता तुम्ही सांगा, पुरुष मंडळी कोणी सांगू नका. नाथबाबांच्या पत्नीचं नाव काय होतं माया हो? हां कोण जान भाऊ. आणि आमले माहिती राहतं तुला कसाला दडकावतो तू वाटे. कमीत कमी आपल्याला संतांचं परिवार कळलं पाहिजे, लक्षात राहिलं पाहिजे. कीर्तनकार सांगताच ना तो ध्यानला ऐको बहिणी सोन. आणि आठे नजर याद पडी घ्या ना, घर जाईन तुम्ही दुसरं चावायते ना येरायला सांगो. काल दिन कीर्तनकारने आई सांगा होतं ते सांगा होतं ध्यान महाराज, असं नाही चावायतीच तुम्ही. आजूबाजूना घरवाल्या बाया जर जमण्यात ना देवधरमनं नाही चाव्या माय भाऊ भिकू तिथे अशी सासूले बी धरू धरून झुलूझुलूच करत बाई. आई सांगा मग उद्धारायचं आहे का बहिणी सण तुम्हाला? हां नाथबाबांच्या पत्नीचं नाव होतं गिरजाई. गिरजाईला सांगितलं गिरजे आपल्याकडे कोणीतरी अतिथी आलेला आहे आणि अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. आलेल्या अतिथीला आपण काहीतरी जीव घातलं पाहिजे म्हणले स्वयंपाक लाव. हो नाथबाबा जेवढे शांत होते का पत्नीचा सुद्धा तेवढा सपोर्ट होता. आप्पासाहेब आप्पासाहेब माणूसने अजिबात वाजावाजान नाही, बायकोशिवाय माणूसनं शानपणा नाही. अक्षय बाबा काय मत आहे तुमचं? खरं आहे ना? हां संगी येलेत का? बरं आहे. नाही नाही ते आज म्हणणं पडी ना. तुमचं काय मत आहे हो? बायकोशिवाय शानपणाचे का? अजिबात नाही. हो आणि तुम्हाला सांगतो आपल्या हिंदू धर्मामध्ये आपली संस्कृती अतिथी देवो भव, पण अतिथी देवो भव पण अतिथी सुद्धा तेवढा समजदार असला पाहिजे बरं का. हो अतिथी देवो भव आपला कानादेशनी एक म्हण आहे. पहिला दिन ना पाहुणा, दुसरा दिन ना पै, तिसरा दिन ले रायग्यातून लाज कती गई. पाहुणा पै 1-2 दिन ना चांगला वाटस. हो काहीतरी डॉक्टरनाकडे जाणं शे जवळ पड राही ना मनीषी 8-15 दिन बी राही ना महिनाभर राही ना वांदा नाही. पण अतिथी जय श्री राधे विठ्ठल विठ्ठल. अतिथी देव भव, अतिथी तेवढा समजदार असला पाहिजे. 1-2 दिन ना राहणारा पाहिजे. एक भाऊन बॅग भरली नेऊन वेणकडे नाही घेऊ नका. हो व्याई कथा काय नाही म्हणे बट वावर म्हणा कामधंदा आवरा घ्या 8-15 दिन तुमनाकडे रासू मनीषीने येले. याला पाहुणा पै म्हणशात का? तुमनाकडे कानबाई बसाडतास का? इकडे कानबाई नाही बसत का? तुमनाकडे नाही बसत का? हां आमच्याकडे कानबाई बसते. कानबाई आमच्याकडे बसते ना फार कधी वता वता सुद्धा वाची जास. कारण कानबाईना ज्या रोट राहतस ना रोटसमा पुरं परिवार पाहिजे. जर फार कधी वयल नसेल तर ती बाईले बी लई न पडस. ती बाई पाहिजेलच. म्हणजे ती बाई जर उन्ही ते मनी मिळी घ्या ते फार कधी कॅन्सल होई जास. इतकं तत्व बारीशे. एकच दिन लियस पण तुटणारं नातं सुद्धा जोडी जास. मनीषीन आमनाकडे कानबाई बसाडतास ना मला नेहमी ते उदाहरण देवाला आवडस. आमनाकडे कानबाई बसाडतास. कानबाईना मुक्काम अक्षय बाबा एकच रात्रीचा मुक्काम असतो. रातनाच मुक्काम रास. एकच रातना मुक्काम रास पण अख्खा गाव मग गाजा वाजा रास. हो तसं अंडीर बेटीने रातनाच मुक्काम करू माहेरमा. रातभर राहिलो सकाळ मग निघी जाऊ. जर नवरा खराब आहे भाऊ दारुडा आहे मग राही नाही त्याला हाल पाडांसाठी बरोबर आहे. सासू सासरा नाही समजी राहणार राही नाही बरोबर आहे. बाकीने बाईस ना बटं बरोबर राहत तरी सुद्धा नवराला 8 दिन राहिल्यावर बी फोन करते. नाही हो माय म्हण का नाही असं जीव करा ना 8-15 दिन राही जाऊ तर ते चिलगी जाय. हां काही काही बाया इथल्या नितातील निघत राहतेस ना चालता चालता घर माईल लात भाऊ जाईल लात मार देस भाऊ जाईल लात मार देस का होईनची पाय मारते. नाही हो माय मला संबंध नाही तुमले पाय लाग गया पाय नाही लाग गया तू चांगलं कोमचाडीनं आण देणं ना. अंडीर बेटीने रातना मुक्काम करो. अतिथी देव भव नाही का. अतिथी तेवढा समजदार असला पाहिजे. एक मी अजून आडमुल्लान टाकराय नो बोलू नका. अजून माझवार मग कुदानं बाकी या मेरनी तोर काढलो म्हणतं वरीसनं दायदानानं साधन करलो माझवारनं पीक नंतर काढसो असं. हां काळजी करू नका. मला पुरं पटाडाशिवाय ना आवडत म्हणजे अपुरं सोडा ना आवडत नाही मला. हो अतिथी देव भव. एक पाहुणा आला बोलू नका माया हो बोलू नका.
पाहुणा बनून आला एक माणूस. पहिला दिन, दुसरा दिन, तिसरा दिन, 4-5 दिवस होई ग्यात. 5 दिवस होई ग्यात तरी जाय नाही. बाई म्हणे मायो यांनी काय घर समावं म्हणे चुरडसारखं, याला काढा म्हणे पटकन, अजिबात काळजी करू नको. मी म्हणे हुशारी मग काढस माणूसने सांग. मग काय केलं, बाईले म्हणे तू किचन रूममा फक्त गादी टाकी ठेव, गादीनी गडीन गडी ठी दे आणि फक्त भांडा उपट म्हणे. बाई किचन रूममा गई, गादीन गडी ठी देनी, भांडा उपटी राहीन ती. अहो पाहुणा जोडे ते उठीश नाही, इथलं इथलं काठीनं लई घ्या, टिपरं लई घ्या आणि बाईले माराले घ्या बा असं देखाडं. गादीनी गडीन गडी होती ठेल. अहो भाऊ गादीवर लाकूड मारे आणि ती बहीण तताना कोपराला राय मारे. ओ माय मी मरजा सुना, ओ माय मी मरजा सुना. पाहुणाला असं वाटणं आपल्यामुळे दांगडो घुसणं, पाहुणानं पैन काढली ना, पै घ्या पाहुणा. उन्हा माणूस देखाले म्हणे देख कसं तुले खोटं खोटं मार, पाहुणा पै घ्या. बाई म्हणे देखा ना माय मी बी कसं खोटं खोटं रणू, पाहुणा खरंच पै घ्या. पाहुणा साना वाटे डुकीन दके आणि पाहुणा सांगे मी बी कसं खोटं खोटं जायला ना नाटक कर म्हणे. इथला नेता तेल बी काय काम ना. अतिथीसुद्धा समजदार पाहिजे हो, अतिथी देवो भव. हां, आणि पत्नी समजदार होती, पत्नीशिवाय माणसाचं शानपण नाही. या माया आहेत मनीषी आपली इज्जत शे. बरोबर आहे ना काका, वारकरी बाबा खरं आहे ना, टोपीवाला बाबासून बोलत राहा. या बाया आहेत म्हणे ना आपली इज्जत आहे. बरोबर आहे का नाही. हां, याच ना मुळी इज्जत शे. कसं आहे ना, तुमचे मित्र आले समजा, रक्षाबंधन असेल, दिवाळी असेल, अक्षय तृतीया असेल, तुमच्या गावाची यात्रा असेल, बाहेर ड्युटीला गेलेले सगळे मित्रपरिवार आल्याच्या नंतर तुमचे वर्गमित्र भेटले, तुम्ही चौकातूनच बायकोला फोन करा, म्हणा मित्र येईल चाटी दे, मी मित्रालाही राहिनो. तुम्ही बाईने जर त्या मित्रसले येताच पाणी दिदीनं लगेच चहा दिदीनं मित्रसना समोरच तुमले विचारले ना, तुम्हाला मित्रसले विचारावं माय काय बनावं का. त्या मित्र 10 मित्र 100 ठिकाणी चर्चा करतात, भाऊसाहेबनी काय बाई आहे भाऊ, हां काय संस्कार आहेत भाऊ, बिचारी माऊली ना काय स्वभाव आहे भाऊ. आणि जर तुम्ही समजा एखादा भाऊनी जर आमले महाराज लोकेले दकिली ना, गाडी बिडी फेल होईन, मुक्कामी राहा ना, प्रसंग होना. एखादा भाऊनी चौकमध्ये कर विकिरण महाराज ना मुक्कामी चालबो चाल लई जाऊ, त्यांनी चौकमाई माल दकीन बाईल फोन करो, ऐ या महाराज राही जाय असे असले चाले लऊ का. तर ती बहिणी सांगायला पाहिजे कोणता करत आलेला राय ना तू आखो समजी लेऊ यानगर माखा कुंदा माते लेऊ. बायकोशिवाय शानपणा नाही. आणि नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं, त्याच्यासाठी मायसुद्धा किती समजदार होती, लक्षपूर्वक ऐका. स्वयंपाकाला लागली, स्वयंपाक झाला, त्या माणसाला जेवायला बसवलं. जेवायला बसलेला माणूस त्याच्या लक्षात आला अरे आपण आलतो इथं, नाथबाबांना राग आला पाहिजे एवढ्यासाठी, आणि नाथबाबा आपल्याला जेव घालतात, मग काय करावं लागेल, नाथबाबांना राग आला पाहिजे असं काहीतरी करावं लागेल. गिरजाई जेव वाढत होते. हा भाऊ जेवता जेवता उठला, जेवताना उठला, नाथबाबांच्या पत्नीच्या पाठीवर जाऊन बसला. आता त्याला वाटलं की नाथबाबांना राग येईल, पण नेमकं घडलं असं, नाथबाबांनी उलटं का पत्नीला सांगितलं, म्हणले गिरजे जरा सांभाळ सांभाळ, तुझ्या पाठीवर लेकरू बसलेला. माय सुद्धा तेवढीच शांत, स्वामी धनी काळजी करू नका हो, लहान लहान लेकरं वागवायची सवय मी माया, मला माहिती आहे लेकरं कसे वागवायचे, तुम्ही काळजी करू नका. किती शांती असेल व त्यांच्या घरामध्ये, किती शांती असेल. आणि ते शांती ब्रह्मनाथ बाबा तुम्हा आपल्या जीवांना सांगत असताना सांगतात, भैया जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्या आधी तुम्हाला संतांचा पाय धरावं लागेल. मग संतांचा पाय धरावं लागेल तर भगवंताची प्राप्ती आहे. पण संतांचे पाय धरल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती आहे, पण संत भेटतील का प्रश्न आहे. संतांचा पाय धरला भगवंताची प्राप्ती आहे, पण तसे संत भेटतील का. कारण तुम्ही जर माझ्यासारख्याला पांढरे शुभ्र कपडे घातलेले बघितले आणि तुम्ही मला जर संत म्हणत असाल, मी वरून संत आहे पण आतून किती खरा हे महत्वाचं आहे. नुसतं पांढऱ्या कपड्यावर विश्वास ठेवू नका. काही काही दिसायला पांढरे शुभ्र कपडे घालतात, बोलू नका, काही काही दिसायला पांढरे शुभ्र कपडे घालतात पण आतून पांढरे नसतात, ते आतून लई काळे असतात. बरोबर आहे ना. हां, काही काही दिसतात वेगळे नसतात वेगळे. अगो थोडं का सांगू का, खरं तर त्यासल्या दकीच नाही, आम्ही गाड्या बी दपाट देतो, पण मग ते आता म्हणत आबा मात म्हणशील मला बोलणं पडा. उगाच केला इशारा जाता जाता. पांढरे शुभ्र कपडे बघून विश्वास करतात तुम्ही लोक की हे संत असतील, पण कदाचित पांढऱ्या कपड्यांमध्ये सगळे संत असतात अशी गॅरंटी नाही. त्याच्यासाठी सांगू का, काही काही लोक आमले सांगतात, महाराज गावमा जरी एखादा माडकरीने चुकीनं काम करणं, लोक आपले आई काढतात, बाबा महाराज तुम्हाला माडकरी पुरा वायबार राहतोस हो, तुम्हाला बाकी ना ते जीभ नाही चावतोस, तुम्हाला माडकरी पुरा नीच राहतं रे. म्हणत असले सांग नाही भाऊ, माडकरी नाही नीच राहतं रे, बाकी ना नीचच नाही माळा घाललेल्या. हां, सर्व माडकरी सारखा नाही राहतात. हो,
तुम्हाला सांगतो, पांढरे शुभ्र कपडे बघितले तो संतच असेल त्याची गॅरंटी नाही. हो, कसं आहे ना, बगडा बघितला असेल तुम्ही, बगडा पाण्यामध्ये उभा राहतो. हो, दिसायला पांढरा शुभ्र आहे, दिसायला पांढरा शुभ्र आहे, उभा राहताना सुद्धा एका पायावर उभा राहतो. असं वाटतं जसं काय तो हरिद्वारचा साधू आलेला आहे. एका पायावर उभा राहतो बगडा. ते पाण्यातले कीटक असतील, मासे असतील, ते विश्वास करतात की दिसायला पांढरा शुभ्र आहे म्हणजे खूप चांगला असेल. हां, एका पायावर उभा आहे म्हणजे नक्कीच हरिद्वारचा साधू असेल असा विश्वास करून ते कीटक जवळ जातात. हा पांढरा शुभ्र बगडा काय करतो, त्यांना विश्वासात घेतो आणि उचललेला पाय हळूच त्यांच्या डोक्यावर देतो. मग तो साधू आहे का? काही काही दिसायला दिसतात पण आतून नसतात. हो, अजून सांगू का, आमचे तुकोबराई का अभंगामध्ये सांगतात, हे ऐसे कैसे झाले भोंदू, ऐसे कैसे झाले भोंदू, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू. यांना साधू म्हणता येईल का? अगोदर तर लोकांच्या मनातून हा भास काढावा लागेल की भाई हा काय म्हणतो आपण त्याला. तुम्ही काही काही लोक ज्यांना संन्यासी म्हणतात, लग्न केलं नाही ते ब्रह्मचारी संन्यासी, खरं आहे का ते? लग्न केलं नाही म्हणून संन्यासी का? काही काही फक्त नावाला लग्न केले नाही पण संसारीपेक्षा जास्त संसाराचा आनंद घेत आहेत, मग त्यासले संन्यासी म्हणता येईल का? अजिबात नाही. त्यांना साधू म्हणता येईल का? अजिबात नाही. मी मोठ्या वक्त्याच्या मुखातून ऐकलेले, साधू असा असावा, साधूचे भाव असे असावेत, चित्रीची देखून कामी ना काम उपजी जयाची अमना, तो संन्यासी नव्हे जाना ऐक बापा नरोत्तमा. साधू असा असला पाहिजे, चित्रातली बाई बघून सुद्धा त्याच्या मनामध्ये वासना निर्माण नाही झाली पाहिजे, त्याला म्हणावं खानदानी साधू. हो, वारकरी सुद्धा त्याला म्हणावं. संतांचं विश्लेषण नंतर करेल मी, संत काय असतात. वारकऱ्याला सुद्धा नियम आहे. आमचे तुकोबराय म्हणतात, जाई वो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास परश्री. वारकऱ्यासाठी माय बहीणच असते, हे वारकऱ्याचे विचार असले पाहिजे. हो, थोडं माफी मागून बोलेल. हो, वारकरी आहे ना, वैष्णव आहे ना, त्याच्या मनामध्ये परश्रीबद्दल आदर असला पाहिजे. परश्री परक्याची माहिती आपली माय, दुसऱ्याची बहीण ती आपली बहीण, हे भाव आपल्या मनात असले पाहिजे, तर तो खरा खानदानी वारकरी. जर गड्यात माडा आहे, वैष्णव आहे, वारकरी आणि त्याची नजर जर परश्रीवर वाईट नजर पडत असेल तर त्याला खानदानी वारकरी तरी कसं म्हणायचं. हो, साधू कोणाला म्हणावं? ज्यांनी लगीन करणं नाही तो साधू नाही, बाकी नसले भेटण्यात नाही म्हणून राही जायला शेतस. हां, साधू कोणाला म्हणावं? तुम्ही जर पत्नीशी एकनिष्ठ असतान, पत्नीशी एकनिष्ठ असतान, परश्रीला माय बहीण समजत असतान, तुमच्यापेक्षा मोठा साधू कोणी नसेल. विठ्ठल विठ्ठल. हरीची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांच्या पायी लोटांगण घालावं लागेल, पण संत ओळखण्याची दृष्टी पण आपल्याकडे असणं गरजेचं आहे. बरोबर आहे ना? संतांची गाठ भेट करून घ्यायचे, पण संत ओळखण्याची दृष्टी सुद्धा आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आता असं झालंय अक्षय बाबा, खरं तर साधू संत कधी ओळखणार आहे? एक साधारण कीर्तनकार लोकांकडनं ओळखू येत नाहीत, खरं संत कधी ओळखणार आहेत? एवढं सोपं आहे का ते? अजिबात नाही. मी माझ्या जीवनातलं उदाहरण तुम्हाला सांगेल, विनोद म्हणून सांगेल, पण विषयाला अनुसरून सांगेल, अजिबात त्याच्यातून वाईट काढायचं नाही आहे. मी एका ठिकाणी कार्यक्रमाला जात होतो, स्टँडला एक भाऊ भेटला मला भेटल्याच्या नंतर मला म्हणतो, महाराज म्हणतं काय, आपल्या बापाची पुण्यतिथी करायची, कीर्तनाचा कार्यक्रम करायचा. म्हणले तुम्हाला यूट्यूबला बघत राहतो, तुम्ही आपल्या भाषेत कीर्तन करतात खानदेशामध्ये, तर आम्हाला आवडतं तुमचं कीर्तन. म्हणले तुमचं कीर्तन ठेवायचं माझ्या बापाच्या पुण्यतिथीला. म्हणलं हरकत नाही दादा. त्यानं स्टँडलाच तारीख दिली, तारीख घेतली. 4 दिवसावर कार्यक्रम. मला फोन आला, म्हणले रविकिरण महाराज. म्हणलं काय, तुम्हाला आपल्या दिलेली तारीख लक्षात आहे? म्हणले हो दादा. म्हणले महाराज पहिल्यांदा कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे, माझ्या घरी पहिल्यांदा कीर्तनकार येतोय, तुम्हाला जेवायला काय बनवायचं? म्हणलं करा दादा काहीतरी भाजी पोळी. नाही म्हणे महाराज, नेमन सांगावं म्हणे. म्हणतं करा ना, 1-2 भाजी करल्या, पोळ्या बिड्या भाकरी बुकरी टाकल्या. हां म्हणे महाराज, पहिली जाऊ कीर्तनकार जेवाडायनो. म्हणतं बासुंदी पापडी आको काय बी बनायले भाऊ. म्हणतं नाही हो महाराज, काहीतरी चांगलं सांगा. तू नका बुतडा लावलो जीव करस रे. म्हणजे कीर्तनकार काय खातं साहेबी, तुला सुधरत नाही. काही उलगेलो वावरे राहतस, सरा सापडत नाही तडे. हो, आता मी म्हणलं जाऊ दे भाऊ, आपल्याला तारीख होती, जावं लागेल. मी त्याच्याकडे कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर आता कोणत्या माणसाचं घर कुठे आहे आपल्याला नवीन गावात गेल्याच्या नंतर लक्षात येईना. मग आता या माणसाचं घर कुठे आहे म्हणून मी कोणाला तरी विचारावं म्हणून एक उंच ओट्याचं घर होतं, तिथे एक आजीमाई बसलेली होती.
आता मी म्हणलं या आजीला विचारावं अमक्या अमक्या नावाचं व्यक्ती कुठं राहते. मी त्या माणसाचं गावाचं नावही सांगणार नाही आणि माणसाचं नावही सांगणार नाही. कसं आहे, कोणा नातेवाईक जर निघ्यात कोण गोमाल कोणचाड करेल. हो, मी आता त्या आजीकडे जाणार होतो. त्या आजीनं माझ्याकडे बघितलं. मला वाटलं आजीला विचारावं. तोपर्यंत आजीनंच मला हाक मारली. म्हणले भाऊ आता आहे. मला इतकं समाधान वाटलं. म्हणलं आजीनं बोलवलं म्हणल्यावर आजीच्या पोरांनाच तारीख दिली असावी. मी जवळ गेलो. गेल्याच्या नंतर त्या आजीने मला विचारलं. म्हणे भाऊ म्हणतं काय माडी. म्हणे भाऊ तू करमपुले इकस का. म्हणे वो म्हणा बाप. म्हणजे तुला कीर्तनकार मान करमपुले ऐकणार मग फरक नाही समजणार. मग मला असं वाटलं आजीची चूक नाही, आपण आपल्याकडे एकदा फिरून बघावं. मी माझ्याकडे बघितलं, माझ्यातच चूक सापडली. म्हणून मला पण बॅगच चुकीनी होती. हां, ती बॅग चुकीनी होती. मग मी बॅग बदलाई टाकी दुसरा कार्यक्रमला जावा टाईमले. मग दुसरी बॅग घेतली. आपले ते म्हातारी कीर्तन आपले जुने कीर्तनकार वापरायचे बाबा शबनम बॅग मग फेटा धोतर ठेल होतं म्हणे. आता एस टीचा प्रवास झाला, नदीकाठीनं प्रवास करायचा होता, नदीच्या पलीकडे जायचं होतं. नदीना कोपरे चाल राहीन तुम्ही. एक भाऊ म्हैशीले पाणी मार राहीन ता. बेकार हुशार आहेत तुम्ही. तो भाऊ म्हैशीले पाणी मार राहीन ता. त्याने मनकडे देख त्यानं मला आवाज दिना. ए भाऊ म्हणता शिलक रे तू का माल म्हशी बाजारणार समजी राहणं. आता विनोद वजा करायचा आहे तुम्हाला. जर एक साधारण कीर्तनकार ओळखू येत नसेल आप्पासाहेब तर मला सांगा खरा साधून खरा संत ओळखू शकता का. अजून सांगेल चला पुढे. अजून एका ठिकाणी कार्यक्रमाला जात होतो बाबा. कोरोना चालू होता तेव्हा आणि लॉकडाऊन होतं. दुसऱ्या लॉकडाऊनच्या वेळेस कार्यक्रम चालू झाले होते. पण ते पण कार्यक्रम साहेब बाबा थोडं सरकी जा. आमले कीर्तनेत सुद्धा 2 नंबर मा करना पडेल तुम्हाला दाखमा. म्हणजे मला तवय समजणं कीर्तन बी 2 नंबर मा करणं पडत चोरी दपी. म्हणजे तो त्यांचा दोष नव्हता, आपला जीव वाचवण्यासाठी त्यांचे प्रयत्न होते. मी ते विनोदात सांगतोय, नाही ते पुढे गाडीला आडावे जाते. दुसरं ते लॉकडाऊन होतं का तेव्हा कीर्तनं चालू झालेली. काय आहे ना नेमका माझा घसा खराब झालेला आहे त्याच्यामुळे मला जोरात आराय बी मारताही राहण्यात नाही. मला आज पुरा आडा नाचलेला आहे दिले देवने. हां, नेमकं ते दुसरं लॉकडाऊन होतं तेव्हा आपल्याला नियम चालू केले होते. जर सफर करायचा असेल, प्रवास करायचा असेल, तोंडाला मास्क आणि हाताला सॅनिटायझर करायचं असा नियम होता. प्रवास करत असताना हाताला सॅनिटायझर आणि तोंडाला मास्क अनिवार्य होतं. मग मी मास्क कधी घेतलं नाही अक्षय बाबा. माझा हा फेटा कंटिन्यू असतो. आंघोळ झाली म्हणजे फेटा बांधतो मी. हा फेटाचं मागचं कापड मी जरा जास्त सोडायचो आणि ते कापड मी असंच बांधून घ्यायचो. हा ते आहे कापड असं बांधेल राहे म्हणा. एस टीना प्रवास वगैरे मला जाणं होतं बडगाव. मी पारोड आलो उतरनो एस टी अलाउन्स करणारा काकाकडे गो. म्हणलं काका मला की नाही भडगावला जायचं. म्हणलं गाडी भेटेल का. म्हणला महाराज 5 वाजेच्या नंतर भडगाव जायला बस नाही आहे. म्हणलं काका माझं कीर्तन आहे जेमतेम तारीख भेटेल आणि तवय तारीखनी गरज वाटे. हो हां मग तवय गणा आलो होतात ना वट्टावर बटीनुसार नक्की खावत ना. आणि तुमले सांगच लोक आहे ना चलती राही नाही का बोलता वा करतात. पडतीन टाईमले कोणी नाही. आता दिनभर मग मी फोन उचलाल किती जास लॉकडाऊनना टाईमले ना एक बी महाराजले सांगी जाऊ आमले कोणता गावाला फोन करेल तुम्ही जीवत येत का मरी घ्यात बो असं. हां, सुख के सब साथी दुःख में ना कोई. हो, आता मग त्या काकांना म्हणलं काका तारीख कशी तरी भेटली मला जावं लागणार आहे. म्हणे महाराज एक पर्याय सांगतो, बाजूमध्ये जागा आहे तिथं गाडी लागलेली असेल प्रायव्हेट गाडी, त्या गाडीने तुम्ही जाऊ शकता. म्हणलं काका मला खरंच माहीत नाही गाडी कुठं लागते. ते काका एवढे भारी होते का. माझा बॅग घेतला मला म्हणले चला म्हणलं देतो सोडून तुम्हाला. त्या गाडीवालापर्यंत आणीन सोडम आले. तिथपर्यंत आणल्याच्या नंतर त्या गाडीवाल्याला सांगा म्हणे या महाराज असले बडगाव जाणे बरोबर लई जाई. 6 म्हणे मी बरोबर लई जासो. त्याला म्हणतं कार भाऊ आहे गाडी कवय बरी. म्हणे 15 शिटे पुरे वयनात का. म्हणतं मी कितवा आहे म्हणे पहिला. पण एक आत्मिक समाधान कवय का लई जाय ना भाऊ पोचाडीन. हो, आता मी म्हणलं गाडीमध्ये बसण्यापेक्षा आता तास लागतो का 1.5 तास लागतो त्याच्यापेक्षा समोर दुकाने आहेत. त्या दुकानी आहे ना त्या दुकानेच ना वट्टावर जाई बसणं आप्पासाहेब. दुकानेच ना वट्टावर जाई बसणं तोंड बिन बांधेल गाडी कवय बरं आहे असं टेन्शन मा मी होतो. आणि नेमकी कॉलेज सुटेल होती 5:15 5:30 वेळी जायला होतात. कॉलेजना पोरे जाई राहतात म्हणा तोंड बिन बांधेल मी टेन्शन मा बसेल गाडी कवय जाय बरीन कवय निघसू. त्या कॉलेजना पोरे तर त्यांनी राहतात त्याच म्हणा एक वायबार होतं त्यांनी मनावर ध्यान गई. तो बाकी नसले म्हणे ऐ हार पोर काय बारीशे म्हणे. माली ही वयामात थंडा गाम चाले. मला सुरुवातीला हे अनुभव यायचे ना मला रडायला यायचं बाबा. मी घरी जाऊन रडत बसायचो की माझ्यासोबत असं का होतं आहे. पण आता मला सवय होई गेली. मला जर असा बानाट बक्कलला भेटणार ना मी दिनभर 4 वाजता असले आते
फिरा रे हलवाईन कुत्रा वासमान मगदम. आता त्या पोराने माझ्याकडे बघितलं म्हणे पोर काय भारी दिसायली म्हणले. मग बसले ते जवळच माझ्या समोरच. आता मी म्हणता आपली गाडी भरायला बी 1 तास लागावशे, आपला बी टाईमपास होई जाय, याच ना बी टाईमपास होई जाय. मी 15 मिनिटाच्या नंतर उपरनं सोडलं. एकने ध्यान पडणे ओ भाऊ पोर नाही रे पोऱ्याचे रे तो. मग मुलगा आहे हे कळलं मग शांत राहायला पाहिजे ना. तो एक सांगे का रे हाऊ रास असा अधिकच पोर सारखा हाऊ करस काय होईन म्हणे. बरं मी काय का करे ना तुला काय करेन तुला कांदा पडायला लई जा नाही का मला. पण लोकेशले नको त्या गोष्टीच मग तोंड घालान सवय. तो म्हणे अहो काय करत असेल. मी म्हणता आता या फशेलेत आपली गाडी भरायला 1 तास लागाव यासल्या 8 काढील देऊ दे म्हणतं. मी तिथून बसल्या बसल्या का ना म्हणलं हे हे लग बग माझ्या राया त्याच ना म्हणा एक म्हणे अव ते खंडेराव ना गाणं म्हण राय नाव का गोंद्या शेर म्हणे. मी म्हणता अजून बी टाईम शे. मग मी गवडण म्हणली. गवडण आप्पासाहेब गवडण वारकरी संप्रदायातली नव्हती. शपक गवडण ते जुन्या भजनी मंडळवाला म्हणत का जुनं भजनी मंडळवाला ती गवडण म्हणली. गवडणीचे बोल असे होते हे निघाली गटवर न्याय मुनेला मला रे अडवू नको नंदलाला मला रे अडवू नको नंदलाला. त्याच ना म्हणा एक म्हणे भाऊ ते ततान्या गवडणी म्हण नाव का ततान पार्टी ना शेर म्हणे. कोणती पार्टी ना आता मी इतकं फिरून फिरून तुम्हाला का सांगत होतो माहिती आहे का की भैया जर एक साधारण कीर्तनकार ओळखू येत नसेल तर खरा संत कधी ओळखणार आहे. आणि खरा संत जर तुमची ओळखण्याची दृष्टी असेल तर भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही असं नाथबाबांचं मत सांगतात. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय विठ्ठल विठ्ठल. आज शंभूराजांची हो आजचा बलिदान दिवस आहे. मी तुम्हाला 15 मिनटं काय बोलणार आहे पण तत्पूर्वी सगळ्यांनी हातानं टाळी मुखाने नामचिंतन करायचं. सगळ्यांनी टाळी वाजून भजन गायचे. सर्वांनी भजन म्हणा. जो भजन म्हणणार नाही त्याला त्यान बाजूवालाने शपथ रे भाऊ म्हणजे बाजूवाला चिंता रे म्हण रे हो आप्पा मी उपडी जासू तू म्हण रे काका. सगळ्यांनी भजन गायचे. अक्षय बाबा शिन्ना अर्धा वयना लोके सुद्धा तरुण पोरेस ना चावेत बट्टस 2 म्हातारा वट्टावर बटनात काय एखादा गलीना पोरे काय करस ना या राहिले काय रे आप्पा भाऊसाहेब ना पोऱ्यानं काय खरं नाही भाऊ येळान माय काय बी कर असं हाव लगे सांग जाऊ दे रे येड झालं ते. आणि तो पोरगा सक्सेस होय ना का याच दोन्ही किडा पाडणारा बावड्यो पेडा बिडा कवय लई राय ना गु कायले तवय किडा पाड राय ना आता पेडा माग राय ना. यांच्या नादी लागायचं नाही जे टिंगल टवाडकी करणार आहेत. हां सक्सेस व्हायचं असेल माझं ठरलेलं उदाहरण आहे. सक्सेस व्हायचं असेल तर भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागू नका. सक्सेस व्हायचं असेल तर भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागू नका. सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही माणूस. तुम्हाला सांगतो तरुण भावांना कधीच लाजू नका चांगलं काम करायला. हो ज्याच्याकडून आपल्या मायबापांना स्वाभिमान वाटेल अशी गोष्ट करायला अजिबात लाज ठेवायची नाही. भजनाची लाज ठेवायची नाही. हो आणि मुलं जर चांगल्या मार्गावर असतील तर मायबापांनी सुद्धा सपोर्ट केला पाहिजे. काही गावेस माझी उपाधी अक्षय बाबा एक पोरग मनकडे होणं असं बारकं होतं आपलं छोटा महाराज सारखं म्हणे बाबा मला माळ घालण्याशे म्हणतं भाऊ तू न माळ घालणं बरोबर आहे पण तू मायबापली विचारणं पडीन. मला घर लई घ्या चला म्हणे मन घर मन बापले विचारलं मला माळ घाल द्या म्हणे. म्हणतं चाल भाऊ घर गहू म्हणतं का होता त्या तुम्हाला पोऱ्या माळ घालान सांग राहणार नका हो महाराज म्हणे. म्हणतं का ब म्हणे त्यांना खावा पिवाना दिनशेत म्हणे. म्हणतं टाकल्या हो नका हो म्हणे बाबा त्याने पोटऱ्या भराव द्या मग नंतर टाकली. हो भाऊ त्याने बरा घ्यात का तुने डिल्ल्या पाठ टाकीर तू त्याला माळा घालू दे रे काय उपाधी कर ना तू. हो आणि एखादा पोऱ्यान जर माळ घालीजली नाही या किडा पाडणारा सांगस मी एखाद्या भाऊनी जर माळ घालीजली नाही माळ घालेल्यावर ज्या संगे राहणारा राहतं ना त्याच मुकला नालायक राहत असं. त्या मित्र यार का रे बावड्या
तू का माळ करी हुई घ्या रे. मग बावड्याला असं वाटत शिलगाव अंदर सन हा भो माळा घाली काल दिन रवी किरण महाराज व्यसन मुक्तीवर बोल राय ना. मग शिलगाव माळ घालली नाही. हा कार बावड्या तू नी ती खाटकीन करणी उदारी बाकी येणार अजून तिथला निजधंदा आहे त्या. तुम्हाला सांगतो नालायक लोकांच्या नादी लागूच नका. हे आपल्याला चांगलं म्हणतील अपेक्षाच ठेवणे नाही. बरोबर आहे की नाही. तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल भगवंताकडे बघायचं आणि जे चांगलं होत असेल ते करून मोकळं व्हायचं. फक्त ती कार्य करत असताना ते काम करत असताना कोणाचं नुकसान तर होत नाही ना तेवढी दक्षता घ्यायची. आणि जेव्हा आपण चांगलं करायला निघतो ना तेव्हा लोक नावं ठेवणारी असतातच. फॉर एक्झाम्पल चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असतात. अजून माझं या वर्षाचं ठरलेलं उदाहरण आहे. हा लाईट लावतो आपण अक्षय बाबा कशासाठी लावतो साहेब. आपण लाईट कशासाठी लावतो उजड करण्यासाठी. बरोबर आहे ना. तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव असतील साहेब. तुम्ही धर्माचं कार्य करतात लोकांचं रक्षण करतात. पण दोन लोकांचा वाद जर आला एकाची खरी बाजू असेल तुम्ही त्याची बाजू घेतली की दुसरा तुम्हाला विरोधक समजतो. हा अनुभव माझ्यापेक्षा तुमचा जास्त असेल. जिथं आपण उजड करण्यासाठी लाईट लावतो ना कशांसाठी अंधार घालवायचं आणि उजड करायचं. जटे उजायकरांकरता लाईट लाव का तर तेच किडा पडतस. बरोबर आहे ना. हां जटे उजाया करायला जाऊ का तटेच किडा पडतास. पण एक गोष्ट ध्यानमा ठेवानी प्रत्येक गोष्ट आपण सहज देखतास पण त्यानं माहिती शिकासारखा रास. जटे लाईट लाव तटेच किडा पडतास. पण असा एखादा लाईट दखाडा की किडा असले बेन बंद पडी घ्या भो. हां कारण त्या लाईटले माहिती या किडा कितला का गर फिरेत ना पायटे मर जातील मला सकाळी आको चालू होणं असे म्हणशील किडाच नाही बरशे लागार नाही जर सक्सेस होणं होईन ते. बरोबर आहे की नाही. म्हणून भजन करत असताना किंवा सत्कार्य करत असताना लोक काय म्हणतील यांच्या नादी लागायचं नाही. तुम्ही तरुणच जर कीर्तन आयोजन करू होते बटाशने चांगलं म्हणवय का. हां भाई काय दांगडू घाल दे ना भाऊ गाव मग अरे त्यांना ते पार्टी ती टाकता रे. हां नाही ते मग तमासा लई येता भाऊ असं सांगणारा बी होतीन. पण सांगू का तुम्हाला शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी नाही का ज्याच्या मायबापांची खूप पवित्र असेल तशाच लेकरांच्या मनामध्ये सत्कार्य करण्याचा निर्णय घेतात ते नाही का. मायबापांचे संस्कार चांगले असले की लेकरं चांगले घडतात. हो मला एवढंच सांगायचं की भैया चांगलं कार्य करत असताना लोक नावं ठेवणारे असतात त्यांच्या नादी लागायचं नाही. तुम्ही भजन गायला अजिबात लाजायचं नाही असं मला म्हणायचं होतं. भक्ती करत असताना लोक काय म्हणतात डोक्यातून काढून टाका. भक्ती केली माझ्या राधाराणीनं हो भगवंताची स्तुती केली माझ्या नामचिंतन केलं माझ्या संतांनी आणि नामचिंतन करायचं भगवंताचं आपण अंतकरणापासून. जसं की काही लोक आता या माया स्तुती करतेस कोणी बी स्तुती कर देते. स्तुती करत असताना माझ्या भगवंताची स्तुती झाली पाहिजे आणि खरा असेल तर खऱ्याची स्तुती करायला पाहिजे. पण काही बाया लगीन मग गाणं म्हणते शेंबड्यानं वर देऊन करता. हो तुम्हाला गाणं सांगत म्हणजे एक कीर्तन व्हायचं मला तर जाणच नाही आज. हां आप्पासाहेब आज सांगावं नाही मी ते कारण आज ते वातावरणच नाही जे म्हणा. हो यास ना गाणं जर ऐका ना म्हणा ना या नवर देऊन करता गाणं म्हणतेस तर ताईनू ना म्हणा दादा उना निमित्ते समजी गऊना माय म्हणा हिरोना तर ताईनू ना म्हणा बापू उना निमित्ते समजी गऊना माय म्हणा गोविंदा उना. मी म्हणतो भाऊ मुंबई जाणं काही शक्य होत नाही गावामा गोविंदा आली याला देखील येऊ म्हणतो. जी काकू गाणं म्हणतात ती तीन जोडी गो म्हणतं काकू मला गोविंद दादा काढू होईन म्हणतं. तो लाईट ना खाली उभा होता तर दखी नाही इथला निया गार होता भाऊ. हां आपण कोणाची स्तुती करतो. स्तुती करायची असेल तर भगवंताची जशी माझ्या कुंती मातेनं केली. हे कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनायच नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. स्तुती करायची असेल त्या जगाच्या मालकाची. भजन गायचं असेल तर जगाच्या मालकाचं. आणि तेच तुम्हाला सांगितलं होतं पण आटे मनान सांग आटे म्हणतात नाही. माझ्या गोपिकांचे भाव जर नाथबाबा सांगत असतील आमचे संत सांगत असतील वेडे होऊन देवाची भक्ती करत होते महाराज. एक गोपी भाव सांगत असताना एक कवी सांगतो ऐका की देवावर प्रेम कसं असलं पाहिजे. हे दीवानी में काना तेरी दीवानी हुई दीवानी में शामा तेरी दीवानी हुई चढ़ा शाम रंग ऐसे अंग अंग पे मेरे तेरा नाम जपती हूँ मैं सांझ सवेरे सारे जमाने से
बेगानी हुई, दीवानी मैं कान्हा तेरी दीवानी हुई, दीवानी में प्रभू तेरी दीवानी हुई. इतकं वेळ व्हायचं, इतकं वेळ व्हायचं देवाच्यासाठी की लोकांनी फिरून एकदा आपल्याकडे बघायला पाहिजे, देवाने आपल्याकडे एकदा फिरून बघायला पाहिजे, एवढी भक्ती करायची. पण इथं सांगितल्याच्या नंतर ऐकत नाही. तरुण भावांचं नियोजन आहे. तरुण भावांना माझा संदेश असेल, भैया जर महामानवांच्या पुण्यतिथ्या साजरा करत असाल, आज शंभूराजांचं बलिदान तुम्ही साजरा करत असाल, तर मला तुम्हाला आवर्जून सांगायला आवडेल, राजे छत्रपती शिवरायांचे विचार तुम्हाला नुसतं राजे छत्रपती शिवरायांचा जयघोष करून चालणार नाही. त्यांच्या विचारांचा आपल्याला त्यांच्या विचारांची पेरणी करायची आहे. त्यांच्या विचारांची मनामध्ये पेरणी करायची. राजे छत्रपती शिवरायांसाठी आजचा तरुण लिहितो, गाडीवर लिहितात, राजे राजे पुन्हा जन्माला या, राजे तुमची धर्माला गरज आहे. आजचा तरुण गाडीवर लिहितो, राजे राजे पुन्हा जन्माला या, राजे तुमची धर्माला गरज आहे. मी तर म्हणतो राजे जन्मालाच येऊ नका. का का जन्माला येऊ नका? राजे राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना, राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ मा साहब होती. राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ मा साहब होती, जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती. आता सध्याच्या जिजाऊंकडे पदर शिल्लक नाही. राजे जन्मालाच येऊ नका. काय मत आहे तुमचं? मन बोलणं खरं आहे ना? हां, काही काही मायांना काही काही बहिणींना रागीन, पण मला सत्यता मांडायला आवडेल. कसं असतं ना, जे पण महापुरुष जे संत जन्माला आले, आईबापांची खूप पवित्र असेल तर लेकरं चांगले जन्माला येतात. माया हो, संस्कार देणं तुमच्यावर आहे. पटपट डोकार पदर टाकली ना बिचारीशने, शिलगाव मावा किडा पाडरा ना जाणू बट सांगी सांगी बाग नाही ना, सत्याना असो आमनस काढा होईल मरी माय काय जा टाकील हो बहिणी सोन डोक्यावर पदर राहू देऊ, कारण आपली संस्कृती आहे. डोक्यावर पदर, डोक्यावर पदर, आलेल्या अतिथींचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर, तिलाच म्हणावं इंडियन मदर. ही आपली संस्कृती आहे. राजे छत्रपती शिवरायांना बोलवण्याच्या अगोदर आपल्याला गरज आहे ती जिजाऊ मासाहेबांची. कारण मासाहेबांचे संस्कार कसे होते तर राजे छत्रपती शिवराय घडले. जास्त वेळ तुमचा घेणार नाही, वाजलेत 11, 10-15 मिनटा सेवेला पूर्ण विराम असेल. राजे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला, आणि जन्म झाला कसा? एका यवनानं गाय कापली, एका यवनानं मंदिरात गाय कापली, मंदिरात गाय कापली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचत होता. आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडल्या इथं, पायही तोडल्या इथं, आणि आई भवानीला सांगत होता, अगं जगदंबे, अगं भवानी, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. मूर्तीचे हातही तोडले इथं, पायही तोडले इथं, गाय कापलेली रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचत होता, आणि आई भवानीला सांगत होता, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. एका दासीनं बघावं, बघितल्याच्या नंतर जिजाऊ मासाहेबांच्याकडे जावं, जिजाऊ मासाहेबांना सांगावं, मासाहेब, आऊसाहेब, कोणी यवनानं गाय कापली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला, आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले इथं, पायही तोडले इथं, आणि आई भवानीला सांगत होता, कोणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. जिजाऊ मासाहेबांनी घरातून काढता पाय घ्यावा, मंदिरात जावं, मंदिरातलं वातावरण बघितलं, गाय कापलेली रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला. आता ते वातावरण बघितलं, मूर्तीच्या हातही तोडले इथं, पायही तोडले इथं. जिजाऊ मासाहेबांचा राग अनावर झाला. मूर्तीकडे बघितलं, हातही तुटले इथं, पायही तुटले इथं, मंदिर पूर्ण रक्ताचं भरलेला, आणि ते वातावरण बघून जिजाऊ मासाहेबांनी देवीला हाक मारली, अगं आई, अगं जगदंबे, अगं भवानी, अगं दार उघड बाई, दार उघड आई. काठी नको मला, कुल वंशज नको, एकच पुत्र दे जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे म्हणली माय. आणि जिजाऊ मासाहेबांची हाक देवीने कदाचित ऐकली. जिजाऊ मासाहेबांना दिवस गेले. दिवस गेल्याच्या नंतर डोहाडे